हा फारसा कोणी लक्ष दिलेला नव्हता विषय. छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 ला जो राज्याभिषेक सोहळा पार पडला रायगडावर, दुर्गेश्वर रायगडावर, तर त्यावेळेस रायगड पूर्ण सजला होता. सर्वत्र बघितलं तर राहुट्या सगळीकडे घातल्या होत्या, तोफा तयार होत्या, सज्ज होता, अनेक ढोल ताशे अनेक सज्ज होते. झेंडूच्या माळांनी रायगडला पूर्ण त्याचं ते महाद्वार आहे ते सजवलं होतं. पण ह्यावेळेस 12 मावळामध्ये किंवा आपल्या स्वराज्यामध्ये एक प्रकारची दिवाळी सर्वत्र चालली होती. लोकांनी गुढ्या उभारल्या होत्या सर्व. पण ह्याच्या विरुद्ध ज्यावेळेस औरंगजेबाला समजलं असेल की अरे तो कुठला तरी जागीरदाराचा पोरगा आणि आज तो छत्रपती व्हायला चाललाय. छत्रपती होणे म्हणजे साधी गोष्ट नाही. छत्रपती होणे म्हणजे अख्ख्या भूमीचा मालक होणे, पती होणे. आणि तिथं फक्त त्यावेळेस तर शक्यच नव्हतं. आणि तो सोहळा का मजबूत होता की 300-350 वर्षानंतर कुठला तरी हिंदू धर्माचा राजा होणार होता. राजा छत्रपती होणार होता. राजा नाही, छत्रपती होणार होता. राजाच्या वर तर छत्रपती असतात. मग ते मालोजी राजे, हे राजे, ते राजे हा त्यांना किताब निजामशाहीने दिला होता. पण निजामशाहीच्या वरचा जो किताब असतो छत्रपती, आणि तो ज्यावेळेस आपलं जे राज्य बुडवलं अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीचं, त्यावेळेस छत्रपती आणि राजा आपल्याकडे विषय संपले होते. आपण सर्व गुलाम होतो. आणि त्यावेळेस मग त्या छत्रपतींचा जो सोहळा आहे तो खूप मोठा होता. त्या सोहळ्याच्या विरुद्ध औरंगजेबाच्या दरबारात जी काही चालली होती गडबड, त्याचा तो विषय होता. त्या औरंगजेबाचा दरबार जमलेला असतो आणि औरंगजेब येण्याची ते वाट पाहत असतात. औरंगजेब नंतर तो प्रवेश करतो. त्या प्रवेश करताना त्याच्या अलगाब लागतंय की हजरत सलामत की बुलाए दीन दुनिया, अबुल मुजफ्फर मुहिद्दीन, शहनशाह गाजी, आलमगीर बादशाह, आलमगीर औरंगजेब. आणि तिथं त्याचा प्रवेश होतो. पण तो प्रवेश करताना त्याच्या ते कानावर अलगाब पडत असतात. अलगाब पडला तो आणखीन चिडतो की इथं माझ्या नुसते अलगाब लागतात आणि तिकडे शिवाजी एक पोरगा जागीरदाराचा आज छत्रपती होतो. हे नुसते अलगाब द्यायच्याच कामाचे आहेत. 600 वर्ष यांचेच अलगाब लागले, आपले कधी लागत नाही. तर औरंगजेब तो आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचे अनेक सरदार, मनसबदार, त्याचे राजपुत्र सगळे उभे असतात, शहजादे उभे असतात. तर त्यांच्याकडे बघून अशा कटाक्ष बघतो तो आणि त्याच्याकडे नजर टाकून त्यांच्या विदूषण बोलतो. हे फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से लेकर चंद्यावर तक सारे हिंदुस्तान पर मुगली सल्तनत का ख्वाब देखने वाले माँ बदलत कि आज क्या देख रहे हैं? हमारी आंखों के सामने सिवा अपने सल्तनत की तामील कर चुका है. हमारी लाखों के फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. अरे ये है हमारे मामू जान अमील उमरा शाहिस्ता खान साहब. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे के सीवा ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए. अरे तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां ही खोली पड़ी. जसवंत सिंह जोधपुर महाराजा मराठों के मार के जख्म इन्होंने अपने सीने पे नहीं अपने पीठ पर खाए हैं. यह सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर. जब शिवाजी सूरत आए तो ये बदूम दबाकर भाग निकले. यह सिद्दी फौलाद खान जिनके हथेली पर मिठाई धरकर सिवा आगरे के गिरफ्त से फरार हो गए. सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने. ये कारतलब खान, ये रजूल बेग उजबाकी, ये अनेक तशी हे अति बरेच दिवसात बोलता, सॉरी थोडंसं कट करू. ये है कारतलब खान, ये रजूल बेग उजबाकी, ये और ये देख रहे तो ये बाकी जो है सारे बुंदेल, राजपूत, तुर्क, ईरानी, अफगानी, सब पे शिवाजी ने शिकस्त दी. सारी इज्जत मिट्टी में मिला दी. क्यों? आखिर क्यों? शिवाजी को आखिर क्यों ये फतेह हासिल होती है? हमारी तरह तोहफे, घोड़े, गोला बारूद, खजाने इस सिवा के पास नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है. उसे क्यों? इसका ये क्यों का मतलब तुम नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे. औरत, शराब, नाच, गाने, मौज मस्ती, इश्क और मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर, तुम कभी सिवा को नहीं समझ पाओगे. इस सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाया, नए जंग पहरीन की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कहीं ज्यादा ना जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं उसने. हमने सिवा के लोगों को लाखों का जागीर दिया, लेकिन सिवा के उस खुददार खादिमों ने उस पर थूक दिया. आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन सिवा के उस खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया. वो रुकते नहीं, वो झुकते नहीं, वो डरते नहीं, और तो और वो बिकते भी नहीं. शिवाजी खाक है,
चालाक है, मगरूर है, नामकुल है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के भी मजहब, मजहबी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो। इसलिए उसकी शोहरत और इज्जत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है। इसमें कोई शक नहीं है शहजादे कि हम खुश नसीब है कि हमें दुश्मन भी जो मिला वो सिवा जैसा मिला, सिवा जैसा। हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी। तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा, आज गुंजा हुआ है जय जय शिवा। तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा,